चला तर मित्रांनो, आपलं स्वागत आहे आद्रतो 22 या व्लॉगमध्ये. हे आमचे हर्षद भैया आज मिक्सर म्हणून काम करतात. त्यांना लाज पण नाही वाटत. त्यांना कामाची, कोणत्याच कामाची कोणाला लाज नाही वाटत. हे इकडं पानहाडी येते आमचे. बड़ा हरामी हो बेटा. या बाई हे सारखे भांडण करणार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. मग मी महाराष्ट्र बिघडवायला लागले. बात तो सही है. इकडे महाराष्ट्र आले दुसरेच होते बरं का. इकडे काय महाराष्ट्र सुधारायला पण काय आता बोलायलाच त्यांनी जागा नाही ठेवली. पण मग आपले हर्षद भाई इकडे लई जोरात मिक्स करीत होते. हर्षद भाईंना फक्त मिक्स करायला, काही मिक्स करायला सांगा, ते करणार म्हणजे करणार, मिक्स म्हणजे मिक्स करणार. 2 दिवस झाले आम्ही आलो नाही, काहीतरी सांगत होतो. 2 दिवस काही आलेलो नव्हतो आपण मशरूम प्लांट, त्याच्यामुळे माहिती थोडी देत होतो. काही मशरूम प्लांटला आलेलो नव्हतो आणि इथं कचरा झालेला आहे. मग तेच मी पोरांना सांगत होतो, कचरा भरून घ्या आणि बूस नीट टाका, कारण की बूस खाली जर सांडलं तर कसा होईल परत. पण काय पोरं ऐकायलाच तयार नाही. नुसतं काहीतरी येड्यावानीच करायचे पोरं. येड्यावानी करायला लागले का मग त्यांचं. हर्षद भाई आता सांगते तुम्हाला मिक्स कसं करायचं. हर्षद भाई लावा, पोकलँड लावा तुमचा कि मेरे को ये ना समझाई क्या. आणि त्यात कोणतरी म्हटलं, तुने को मेरा क्या येड्या समजाय क्या. आता ह्या आपल्या का असंच राहतंय भाऊ. आपल्या का म्हणजे लय चालू माणसं राहतात आपल्या का. आपल्या संग काय मत चालू माणसं. त्याच्यामुळं मी डायरेक्ट हर्षद भाईला म्हटलं, कसं काय हर्षद भैया, घाला हातन काढावर. मस्तपैकी मिक्स करू राहिलेत तुम्ही, पण तुम्ही नका मला मिक्स करायला लावू म्हणजे मग झालं काम. पण तेवढ्यात ते मलाच म्हणे की मिक्स कर, असं कर तसं कर. त्याच्यामुळं डायरेक्ट या पोरांकच कॅमेरा फिरवलं भाऊ मी. मग मला राग आलता मग थोडाफार. मग त्याच्यामुळं मग मी इकडं परत कॅमेरा फिरवला. राग केला तर मग लगेच आणि इकडे हे आपले काय मग हे एकदा यांनी कामाला कोणत्याही सुरुवात केली ते थांबतेच नाही. हे ओळखले काय, हे 150 रुपयाचे चप्पलवाले ट्रेडर, VIP ट्रेडरवाले. हे सांगताना काय सांगणार 150 रुपयाची चप्पल, पण काय आता हे ट्रेडर ते नाही सांगणार. यांचा कॉगलच 50,000चा आहे. आजचा प्रॉफिट किती झाला? 5-6,000. यांचा प्रॉफिट आजचा 5-6 हजार, यांचं 2-3 हजार. हे दोन्ही पण ट्रेडर आहे. हा चालू ट्रेडर आहे, तो परमनंट आहे. नाही आम्ही शिकाऊ ट्रेनिंग आहे सध्या तरी. हे अजून हे टिपाड भरून झाल्यानंतर आपल्याला ते टिपाड भरायचंय. काय तर आपण इकडे एका साईडला बसलेलोच होतो, तर लगेच आपल्याला हर्षद भाईंनी लगेच सांगितलं का भरू लागायले भाऊ, मला एकट्याला आता काही जमत नाही. आता एक टिपाड मी एकट्याने भिजवलं आहे, आता दुसरा टिपाड तुला भिजवावं लागेल. मग मी म्हटलं मग चला भाऊ, हर्षद भाईंना काय दमवण्यात इंटरेस्ट नाही वाटत. मग आता तर काय मग यांचा तर काय विषयच नाही. हे डावरे पाटील आहेत बरं का आपले. डावरे पाटील ओळखलेच असेल, निळवंड्याचे. बघा मी स्वतः आज काम करताना तुम्हाला दिसतोय, कारण की आपण कधी कामच नाही करीत. पण आज पहिल्यांदा हर्षद भाई दमले होते म्हणून आपण काम करतोय. नाही तर आपल्याला काय सवय आहे काम करायची. सवय आहे हो, पण आपल्याला ते आवडत नाही. लई काम केलं ना, आणि काम पुरून केलं काम पुरतं. आणि तुम्हाला माहितीच असं, काम पुरून केल्यावर काम पुरतं. आणि ते कसं आहे माहिती का, आम्ही टिपाडात हात घालायचो तर आम्हाला असं वाटायचं दिल गार्डन हो रहा है. आम्हाला तसंच वाटायचं भाऊ. त्याच्यामुळं सगळीच पोरं आमच्यात बघून हसायची, कारण की आमचे हात भरेल होते सगळे. पण असं वाटायचं एकाळी का एखाद्याच्या तोंडात द्यावा ठेवून. मग त्याच्यामुळं मग आता डावरे पाटील नसते, तोंडाला पोहायचे कामं करीत होते फक्त डावरे पाटील. इकडून तिकडं त्यांना चांगले चक्कर मारायचं काम जमतं बरं. त्यांना आहे ना, त्यांचं मी मॅडमलाच नाव देणार सांगून. तसं आपलं ते भूस भरून झालं आहे. पण काय आता होतं थोडं इकडं तिकडं. खाली घालून डबल वर संग्राम पवार या इकडे. काका भाई बोलू की म्हणणं मोठं काय झालं फक्त 4-5 जण थांबा, जास्त पण ना काय 4-5 वाजेपर्यंत येतच थांबा. कोण या प्लांटला पण टीचरांनी कमी जणांना सांगितलंय काय करायचं तर आहे ना, आपण आता मिक्स करीत होतो. ते भुसा चांगला आहे ना, लिक्विडमध्ये मिक्स करीत होतो. त्याच्यामुळे ना आपल्या काय फोटो काढायला टाईम नव्हता. आपल्याला आपण दुसरा माणूस लावला होता फोटो काढायला. त्याच्यामुळं काय आता लयच अवघड झालेलं आहे आपलं.
हर्षद भाईंनी आपल्याला कामाला झोपवलेलं आहे, म्हणून मग काय आता त्यांच्यासोबत काम करायला लागतं. म्हणून कसं काम काम म्हणजे काम असते. हां, काम म्हणजे काम. हां, कामाच्या ठिकाणी कामच झालं पाहिजे, नको ते उद्योग झाले नाही पाहिजे, आहे की नाही? तुम्हाला बरं वाटतं की नाही असं ऐकायला? आणि तुमचं झालं आहे कसं माहिती का, तुम्ही आपल्या व्हिडिओ लय लाईकच नाही करीत आणि व्हिडिओ पूर्ण आहे ना बघत नाही. त्याच्यामुळं आता आपण तुमच्यावर नाराज आहे डायरेक्ट. हां, इकडं हर्षद भाई चांगलंच ते लिक्विड हलवत होते, मी ओतलं त्याच्यात थोडंफार. ते काय पाणीच होतं, पण काय आता वत्ताने दाखवलं म्हणून तुमच्या मनाला बरं वाटण म्हटलं, म्हणून मग दाखवलं बुवा मी. आणि त्याच्यात झालं काय माहिती का, आपल्याला आहे ना तुम्हाला काय बोलायला आहे आपल्या आता शब्दच नाही उरले, कारण तुम्ही आपला आहे ना व्हिडिओ पूर्ण पाहत नाही. म्हणून आहे ना हे पोरंसुद्धा नीट काम नाही करते, तुम्ही व्हिडिओ पूर्ण नाही पाहत म्हणून. आणि हर्षद भाई ते काठीने खाली लोटीत होते, पण ते काय निम्म्याला वरती सांडत होतं. आणि इकडं तर काही आपलं काम दररोजच्यासारखं चालूच राहतं आपलं काही ना काही काम. आणि त्याच्यात आज आपण मशरूमचं काम करायला आलतो, आणि ते कसं आहे माहिती का, दिवस 5 होता आपला, म्हणून आपण मशरूमचं काम करायला आलतो. नाही तर आपल्याला काय हवस नाही आली बरं का काम करायचं. आपणही फक्त आहे ना आपल्या मनाला शांतता भेटते म्हणून आपण काम करतो, नाही तर आपल्याला काय हवस नाही. तसं हे पोरं फक्त आहे ना काहीतरी मध्ये काहीतरी करणार. हे कोडून हे आमच्या लाईतच आहे बरं का, मी लिंगदेवचं आहे हे लाईतच आहे. हे कसे जवळचे म्हणून असं सांभाळून घ्यावं लागतात. ते मध्येच येतात, काम पूर्ण नाही करणार पण मध्येच येणार, त्याच्यामुळं आपल्याला आवडत नाही. हां, मग मी तुम्हाला आधी सांगितलं, हे कुणाल डावरे ना नुसतं काम चुकारपण करू, आता तो मारायलाच धावला होता मला. हां, मग इकडं टिपाड ओतलं होतं पाण्याचं. मग काय आता संचित खराटे नाही तोंड लपव कामं करायचं, त्याच्यामुळं त्याला डायरेक्ट बाहेरच काढून दिलं. आपलं कसं आहे तुम्हाला माहिती ना, तुम्हाला माहितीच असेल. आता इकडं हा घडी लाकडाने ते खाली कोंदायला तो म्हणतो चॉकलेट आहे. आता काय त्याला म्हणलं, अरे बाबा तो भुसा आहे रे भुसा. त्याला म्हणलं चॉकलेट नाही होते, आणि तो असं बोलत नव्हता. आणि तेवढ्यात ये काहीतरी येड्यापाना करणार, फोटोग्राफरच येड्यापाना करणार काहीतरी. त्याच्यामुळं मी डायरेक्ट म्हटलं होतं काहीतरी शहाण्यापणा करावं, नाही कसं माणसांमध्ये इज्जत नाही गेली पाहिजे. त्याच्यात हर्षद भाई आहे ना ते खाली आहे ना डायरेक्ट भुसा दाबीत होते, त्याच्यामुळं आहे ना आपल्याला काही करताच येत नव्हतं. मी नुसता उभं राहिलो होतो तिथं, पण आता गेलतो. आणि त्याच्यात हा कृष्णा बनकर तुम्हाला माहीत असेल, तो काहीतरी व्हिडिओ वेगळेच दाखवत होता. त्याच्यामुळं आहे ना त्याची डायरेक्ट आहे ना तिथल्या तिथं म्हणजे डायरेक्ट आहे ना तिथल्या तिथं त्याला विचारलं काचे व्हिडिओ होते, तो म्हणे तो कॅमेरा दुसरे लाव भाऊ, नको इज्जत घालू. पण इकडं तेवढ्यात मी यांचं इंट्रोडक्शन देत होतो, पण तेवढ्यात मयूर पारधीचं नाव आपण ठेवलं होतं, चिनू तात्या. मग याचं लड्डू मोत्या ठेवलं होतं याचं. हाच तो लड्डू मोत्या, तो नाही म्हणतोय पण लड्डू मोत्या आहे तो. आणि यांचं हे पाणीवाले काका, पांडे काका. पांडे काका ना हा गडी इकडं काहीतरी पाणी सोडित होता, त्याच्यामुळं मला काही ते आवडलं नव्हतं. ते खालीच निम्मा पाणी नाही, खाली नव्हतं सांडत, ते टिपाडात सांडत होतं, पण मला ते दिसलं खाली. आणि हे लड्डू मोत्याचं काहीतरी वेगळंच कामं चालू होते, त्याच्यामुळं मग त्याच्या कॅमेरा फिरवायला लावलं मी. मी अशा लोकांना लई गाय पकडितो, डायरेक्ट रंगे हात पकडणार मी. आणि त्याच्यात इकडं कुणाल डावरे नुसता याच्या शेडच्या बाहेरच जात होता. तो काम त्याला सांगितलं ना तो करणार नाही काम, त्याच्यामुळं मग मलाच त्याची वाईट वाटत. त्याला किती वेळा बोलावं आता भाऊ, त्याच्यामुळं आहे ना आता म्हटलं जाऊ द्या आता सगळं. आणि याने या गाड्याने डायरेक्ट इकडं बाजूलाच पाणी उडवलं भाऊ. याला टिपाडात सोडायला सांगितलं पण याने बाजूला उडवलं. आणि आणि चिनू तात्यांना मी काहीतरी इम्पॉर्टंट सांगत होतो, पण काय ते ऐकायलाच तयार नव्हतं. ते फक्त भूस टाकायचं काम करीत होते, मग काम करायचं म्हणून करायचं. मी त्यांना काहीतरी विचारित होतो, त्याच्यामुळं आहे ते म्हणे मला काय फरक नाही पडत, तू किती काय व्हिडिओ काढ. त्याला म्हटलं थोडं बोल भाऊ, चिनू तात्याला कसा राहता. आता चिनू तात्याला म्हणलं थोडं बोल भाऊ, लई नाही पण थोडंसं. पण तो नाही म्हणूनच पडला. मग म्हटलं जाऊ दे भाऊ, आता कवर आपण बळजबरीने त्याला बोलायला लावायचं. तेवढ्यात कुणाल डावरे इकडं काहीतरी करीत होतं बरं का, गपचित. कसा तोंडला पिऊ बघा. त्याने एका व्हिडिओत किती 3-4 वेळा तोंडला पावलंय. तुम्ही ना कमेंट करून सांगा तो काय का बरं तोंडला पित असं. त्याच्यात हा गाडी ना मी बाहेरून आलो तर डायरेक्ट हा गाडी ना याच्यात डायरेक्ट टिपाडातच चढला होता टिपाडावर. आणि ते तुडवीत ते आसाममध्ये कसं लोक ते वायनरीत काम करतात, ते द्राक्ष विक्ष तोडीत. त्याच्यामुळे ना त्याला म्हटलं आता तू आहे डायरेक्ट आहे ना वायनरीत आता जॉईन होईल, कारण की हे काम तुला चांगलं जमत. आणि मी त्याला डायरेक्ट म्हटलं तुझं नसेल ना कॉन्टॅक्ट, मी कॉन्टॅक्ट करून देतो. तसं तुमच्या ओळखीचं असं वायनरीत कोणी कामाला तर कमेंट करून सांगा. तसं कसं म्हणजे मग त्याला सोपं पडेल मग जॉईन होईल. आणि तुम्ही ना कमेंट करून नक्की सांगा वायनरी काय असते.
आता इकडं आम्ही आलतो रूमवरती, पण या गाड्यांचं चालू होतं चिवडा खाईन, लाडू खाईन, काहीतरी वेगळंच करणार बा गडी. आणि एक गडी तर डायरेक्ट मोबाईलच्या अभ्यासाच्या नावाखाली डायरेक्ट मोबाईल पाहणार. आणि ह्या गडी तर चिवडाच बाहेर घेऊन गेला भाऊ. आता तर काय विषयच नाही. तेवढ्याच संकेतबाई यांनी ते मेथीच लाडू खाल्लं, पण त्याला एवढं कडू लागलं ना, काय मापच नाही. संकेतबाई या डायरेक्ट असं उलटी केल्यासारखं, आणि त्याच्यात हा गडी काहीतरी बोलला म्हणून यांनी त्याला मारलं. आणि हा तर गडी. तर मित्रांनो, तुम्ही सांगा भाऊ आपल्याला आता ब्लॉग कधी टाकायचा. तसे आपण पोल ठेवणार आहे. मग तुम्ही तिथं बटन दाबा, तुम्हाला कोणतं योग्य वाटतंय, कधी तुम्हाला ब्लॉग पाहायला सवड भेटेल. कारण की तुम्ही आपले ब्लॉग पाहत नाही, त्याच्यामुळं आपण तुमच्यावर नाराज आहे भाऊ. मी तर डायरेक्ट नाराज आहे तुमच्यावर. त्याच्यामुळं तुम्हाला मी पोल टाकतो, मग तुम्ही पोलमध्ये सांगा तुम्हाला कधी जमल. कसं आहे, ब्लॉग पाहिले तर चांगलं आहे, आणि नाही पाहिले तर मग अवघड होईल. मग तर ब्लॉग मी खास तुमच्यासाठी बनवतो आणि तुम्हीच पाहत नाही, मग त्याचा उपयोग तरी काय आहे की नाही. ब्लॉग आपले पाहत चाला, वेळोवेळी सबस्क्राईब, ते मित्रमैत्रीण सबस्क्राईब करायला सांगा, आणि वेळोवेळी लाईक आणि वेळोवेळी व्हिडिओ पाहत जा, तुम्हाला नोटिफिकेशन येत असं. हां, बाकी हे काय बोलतात बघा, ते काहीच नाही म्हणते, त्यांचं आज म्हणणं काहीच नाही आहे. पण आपलं तेवढं काम करा, आपण पोल टाकणार तसे. पण तुम्ही, माझी एकच इच्छा आहे, तुम्ही पाहून आहे ना पूर्ण व्हिडिओ पहा. तुम्हाला वाटलं, मस्त वाटला व्हिडिओ, कमेंट करा आणि लाईक करा. मलाही थोडं बरं वाटतं, म्हणजे मला कसं मोटिवेशन भेटतं थोडं. चला मग आपण भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये.